मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सध्या वन नेशन वन रेशन या स्कीम अंतर्गत 30 सप्टेंबर ही ई-KYC करण्याची अंतिम मुदत या ठिकाणी दिलेली आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये अजूनही या ठिकाणी ई-KYC करण्यात आलेले नाही आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही घर बसल्या तुमची ई-KYC करून घेऊ शकता। त्यासाठी फक्त तुम्हाला मी ज्या स्टेप सांगणार आहे त्या स्टेप फॉलो करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। मित्रांनो, काही लोक म्हणतात की मेरा राशन थ्रू तुम्हाला ई-KYC करता येणार नाही, परंतु आज मी तुम्हाला लाईव्ह प्रूफद्वारे दाखवणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही मेरा राशन 2.0 याद्वारे तुम्ही कशा पद्धतीने ई-KYC करू शकता। मित्रांनो, चला तर आपण वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे प्ले स्टोअरमध्ये। प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सिम्पली या ठिकाणी टाईप करायचं आहे मेरा रेशन 2.0। या ठिकाणी माझ्याकडे पहिलंच ॲप इन्स्टॉल आहे। या ठिकाणी तुम्ही ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी ओपन करून घेतो। या ठिकाणी बघा अशा प्रकारचा इंटरफेस येईल। या ठिकाणी तुम्हाला आधारने लॉग इन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी कॅप्चा जशाच तसा टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी OTP टाकल्यानंतर या ठिकाणी OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। यानंतर मित्रांनो बघा एमपिन या ठिकाणी तुम्ही टाकू शकता, परंतु आपण सध्याला या ठिकाणी स्किप करून घेऊया। या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुमचं जे रेशन कार्ड आहे हे रेशन कार्ड तुम्हाला समोर येईल। मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन करत असताना तोच तुम्हाला रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे, ज्याला की तुमचं जे मोबाईल नंबर लिंक आहे ज्याच्यावर OTP येऊ शकतं, असाच आधार नंबर या ठिकाणी तुमच्या फॅमिलीमध्ये कोणत्याही एका व्यक्तीचा टाकू शकता। आणि या ठिकाणी बघा तुमचे ऑनलाईनला किती व्यक्तींचे नावे आहे हे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते। याची माहिती तुम्हाला अगोदरच बरेच व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही बघितले असतील, परंतु आज आपण KYC कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला सांगणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिल्या 2 KYC केलेले आहेत। या ठिकाणी बघा आपण ही जे रिंग आहे या ठिकाणी आपण या घंटा बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे 2 मेसेजेस आले होते। युअर एडिट मेंबर रिक्वायरमेंट ID इज, या ठिकाणी ID नंबर आहे हा मी या ठिकाणी सांगू शकत नाही। रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड डिस्ट्रिक्ट फूड सप्लाय ऑफिसर। मित्रांनो, या ठिकाणी जे जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत यांच्या ऑनलाईनला हा ID गेलेला आहे आणि ते या ठिकाणी जे आपली माहिती आहे ते माहिती व्हेरीफाय करून या ठिकाणी आपलं जे काही पेंडिंग रिक्वेस्ट आहे हे रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतील आणि या ठिकाणी आपलं जे स्टेटस आहे स्टेटस व्हेरीफाईड होईल आणि याचा एक मॅसेज जे आपल्याला राशन दुकानदार देत आहेत त्यांच्याकडे जाईल आणि ते सांगतील की आपली ही जी ई-KYC आहे ती ई-KYC करून घ्या। आणि जो आपण मोबाईल या ई-KYC दरम्यान प्रस्थापित केलेला आहे तो प्रस्थापित केलेला मोबाईल नंबर या ठिकाणी एक मॅसेज येईल की तुम्ही अशा पद्धतीने या दिवशी ई-KYC करून घ्या। मित्रांनो, याचं जे स्टेटस आहे ते स्टेटस आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे। मित्रांनो, हे बघा आपण या ठिकाणी ज्या डाव्या साईडला 3 रेषा दिसत आहेत यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपण हिस्ट्रीमध्ये जाऊया। मित्रांनो, हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी स्टेटस पेंडिंग दिसत आहे। या ठिकाणी स्टेटस पेंडिंग दिसत आहे। या ठिकाणी अप्रूव्ड नावाचं जे बटन अप्रूव्ड या ठिकाणी हे ग्रीन सिग्नलमध्ये अप्रूव्ड आलं असेल तर या ठिकाणी आपलं या ठिकाणी सक्सेस झालेलं असं समजायचं। या ठिकाणी आपण व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कोणती जर माहिती भरायची राहिलेली असेल तर ती माहिती या ठिकाणी आपण भरून घेऊ शकतो। मित्रांनो, या ठिकाणी बघा ही जी माहिती आहे या ठिकाणी ॲड मॅनेज फॅमिली डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बघा या रेशन कार्डवर 4 मेंबर आहेत आणि 4ला 4 नॉट व्हेरीफाईड या ठिकाणी दाखवत आहे, प्रत्येक ठिकाणी नॉट व्हेरीफाईड। तर आपल्याला काय करायचं आहे, मोबाईल नंबर या ठिकाणी लिंक म्हणजे रेशन कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे, म्हणजे व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे। रेशन कार्डला मोबाईल नंबर लिंक करणं म्हणजे काय, तर तुम्ही जे रेशन घेतलेलं आहे तुमच्या परिवारातील कोणत्याही एका व्यक्तीने रेशन घेतलं तर किती प्रमाणामध्ये तुम्ही रेशन घेतलं आहे याचा तुम्हाला डायरेक्टली मेसेज पडेल। याचाच अर्थ तुम्ही
फ्रॉडपासून या ठिकाणी पूर्णतः वाचाल। जर तुम्ही 20 किलो धान्य घेतलं असेल तर 20 किलोचा तुम्हाला मेसेज येईल, आणि जर का तुम्ही 15 किलो धान्य घेतलं आहे आणि 20 किलोचा मेसेज आला असेल तर तुम्ही याची कंप्लेंट सरळ या ठिकाणी पुरवठा अधिकाऱ्याला करू शकता। यासाठी तुम्हाला रेशन कार्डला मोबाईल नंबर जोडणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी बघा नॉट व्हेरीफाईड दाखवत आहे। या ठिकाणी तुम्हाला जे KYC करायची त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघा हे जे या ठिकाणी डोळ्याचं चिन्ह आहे, या ठिकाणी पेनचं चिन्ह आहे, या ठिकाणी डिलीट, या ठिकाणी तुम्हाला मेंबर काढून टाकायचा असेल, तू जर व्यक्ती मृत झाला असेल तर या ठिकाणी तुम्ही डिलीट चिन्हावर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही काढून टाकू शकता। त्याचं कारण देऊ शकता की तुम्हाला का डिलीट करायचं आहे, तो व्यक्ती हयात नाही आहे अशा प्रश्न विचारेल, आणि प्रश्न विचारल्यानंतर व्यक्ती ते डिलीट कसा करायचा याच्यावर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर याचा आपण बनवू शकतो, परंतु आपल्याला या व्यक्तींपैकी एखादाही व्यक्ती काढून टाकायचा नाही। या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचं असेल तर मात्र यावरती मी तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे, ती याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। या ठिकाणी बघा या पेन चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी वुड यू लाईक टू अपडेट फॅमिली मेंबर, या ठिकाणी अपडेट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एस करायचं आहे। या ठिकाणी एस केल्यानंतर मित्रांनो हे बघा या ठिकाणी 9 कॉलम आहेत, हे 9 कॉलम पूर्णतः भरून घ्यायचे आहेत। भरून घेतल्यानंतर सबमिट करायचे आहे, आणि सबमिट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला या घंटा चिन्हावर टॅप करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी मेसेज येऊन जाईल। अशा प्रकारे तुमची जी रिक्वेस्ट आहे हे रिक्वेस्ट सबमिट केली जाईल, आणि तुमचं स्टेटस जे आहे स्टेटस इतिहासामध्ये तुम्ही चेक करू शकता की सध्या पेंडिंग आहे की अप्रूव्ड झालेलं आहे। या ठिकाणी तुमचं या ठिकाणी अप्रूव्ड स्टेटस झाल्यानंतर तुम्हाला जे काय रेशन मिळणार आहे ते अगदी व्यवस्थित मिळणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये फ्रॉड करण्यासाठी आता कुठलाही चान्स या ठिकाणी भेटलेला नाही आहे। मित्रांनो ही KYC कशा पद्धतीने करायची आणि फॅमिली मेंबर जे अपडेट कसा करायचा याचा पहिलाच व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर इंग्रजी अवघड जात असेल तर तुम्ही या ठिकाणी पहिले लँग्वेज चेंज करून घेऊ शकता। या बघा शेवटी खालून 3 नंबरला या ठिकाणी लँग्वेज चेंजचं ऑप्शन आहे, या ठिकाणी तुम्ही मराठी करून घेऊ शकता आणि अपडेट करू शकता। या ठिकाणी बघा मराठी चेंज होत नसेल तर तुम्ही या ठिकाणी हिंदी करा आणि या ठिकाणी अद्यतन करून घेऊ शकता, कारण हा नॅशनल पोर्टलचं या ठिकाणी ॲप असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही हिंदी पहिले करून घ्या, मराठीचं अजून अपडेट झालेलं नाही आहे। मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमची KYC घर बसल्या करून घेऊ शकता। या ठिकाणी तुम्हाला मेसेज येईल की तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानाकडे जाऊन फक्त या ठिकाणी अंगठा द्यायचा आहे, बाकी तर तुमचा मोबाईल नंबर असेल, तुमची जी काही ॲड्रेस असेल, पॅन कार्ड असेल, आधार असेल, या सर्वांची माहिती या ठिकाणी तुमची अपडेटेड होईल आणि या ठिकाणी तुम्ही फ्रॉडपासून वाचू शकाल। मित्रांनो अशा प्रकारचा आपला आजचा हा व्हिडिओ होता, आवडला तर लाईक करा, आणि अशाच प्रकारच्या नवनव्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।